तेव्हा माझ्या मागे स्टॅच्यू ऑफ युनिटी, मोठी स्टॅच्यू, सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे लोहपुरुषांची मोठी स्टॅच्यू आहे मागं. आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी व्हिजिट करण्यासाठी आलो. इथं बाकी इथे मूर्ती मोठी दिसत आहे. ही बाजूला आहे ती नर्मदा रिव्हर आहे, नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीच्या काठावर ही मूर्ती उभी केली मोठी. तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग पण करू शकता. ही बघा वर वेबसाईट दिलेली आहे www.soutickets.in. तर तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता. आपण आपलं तिकीट आहे 380 वालं व्ह्यूइंग गॅलरी. आपलं ते 380 वालं तिकीट आहे. तर आपण आता त्या मागं मस्त प्रकारचे वॉल आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्यात आपण इथे एंट्री केली. आत येताना तुम्हाला पूर्णपणे चेक करतात. आत तुमच्याकडे काय असतं इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल सोडून इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठल्यात आणून देत नाही. सिगरेट, गुटखा, तांबाऊ काही आणून देत नाही. सगळं बाहेर काढावे लागतं. एक भारत श्रेष्ठ भारत एंट्री हा रस्ता जात आहे तिकडे. तात्या उन्हाचे शावर कसे लावलेत? शावर बघ की उन्हाळ्याचे, गारव्यासाठी शावर लावलेत कसे मस्त बे गारवा शावर लावले गारव्यासाठी. हे असा गॉगलवर पाणी पडले शावर माणसांना थंड वाटावासाठी चांगली सोय केलेली आहे. लिफ्ट आहे, काय चालायची काय गरज नसतं, उभं राहायचं ऑटोमॅटिक मग घेऊन जायला. स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष. हे आता बघा आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी एंट्री आणि एक्झिट. तर आता आपण आत एंट्री करत आहे आणि वर आपल्याला व्ह्यूइंग गॅलरीमध्ये जायचं पूर्ण वरपर्यंत. आता लिफ्ट आहे, आत लिफ्टने आता वर जायचं आहे. प्रतिमा का निर्माण. कसं तक्षर उभं केलं ती पण दाखवली एवढी. मजल्या जाऊया चला, लिफ्ट मध्ये बसलेलो आहे. लिफ्ट मध्ये पण लावले जगाचे सगळ्यात मोठे आतापर्यंतचे स्टॅच्यू. 182 मीटर सगळ्यात मोठा होईल ते आता आरोग्य समुद्र व्ह्यू पॉईंट मध्ये आले. इथला व्ह्यू हे आता आपण आज स्टॅच्यूच्या आत आहे. तिथनं वर व्ह्यू दिसत आहे खाली नर्मदा नदीचा. नर्मदा नदी, नर्मदा डॅम, सरदार डॅमचा व्ह्यू दिसत आहे. ते पूर्णपणे लोखंडात बनवले. हे आता आपण स्टॅच्यूच्या आतमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे, छातीच्या लेवलला मूर्तीच्या. समोर सरदार वल्लभभाई पटेल डॅम दिसत आहे. व्ह्यू कसा दिसते बघा ना पूर्ण. आपण आता दुसऱ्या मजल्यावर आहे, छातीच्या लेवलला पूर्ण यायला तिथलं आहे. आत बघा किती मोठा स्पेस आहे. आत भरपूर स्पेस आहे तिथं बघायला गेलं तर. आपण दुसऱ्या मजल्यावर आहे, लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर आलेलं आहे. स्पेस भरपूर आहे आत, म्हणजे भरपूर मोठी मूर्ती आहे, तेवढीच मजबूत आहे. तेव्हा ह्या साईडला पण आपण दुसऱ्या साईडला आलो आहे. व्ह्यू बघू, दुसऱ्या साईडचा पण व्ह्यू बघू आपण. हे नर्मदा नदी.
वर दुसऱ्या मजल्या खालच्या मजल्यावाल्याला आहे. इथं भाऊ आहे. आता आपण थिएटरमध्ये आलेलो आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी एक पिक्चर दाखवण्यात येणार आहे. तो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो. आणि भारतने स्पष्ट दृष्टी धरावं ज्या त्यांनी निरंतर मेहनत કરી અને સારા ગુણો સાથે ઉકેલ વર્ષ 1913માં તેઓ ભારત પાછા આવ્યા અને અદાલતમાં તેમની બુદ્ધિશાળી દલીલો માટે નામ મેળવવા સાથે એક સમયમાં જ તે અમદાવાદના અગ્રણી વકીલ બની ગયા. ગાંધીજીએ વલ્લભભાઈના બુદ્ધિ અને ક્ષમતાની ઝલક ઓળખી અને વર્ષ 1918માં તરત જ તેમણે તેમના ખેડા જિલ્લામાં સત્યાગ્રહનો પ્રસાર કરવા પ્રેરિત કર્યો. ત્યારબાદ પાછળ ફરીને જોવાનો પ્રશ્ન જ ઉભો થતો. તેમણે વર્ષ 1923માં બોરસદ અને નાગપુર અને વર્ષ 1928માં आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 5 मिनिटाचा एक बारका व्हिडिओ दाखवला गेला. त्यात त्यांचं सगळं जीवन दाखवण्यात आलेलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा हिस्सा यातली पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. आज इथं व्हिडिओ लावलेले आहे. म्हणजे प्रतिमेचे काम कसे आणि कधी चालू केलेले याची माहिती दिलेली आहे. व्हिडिओ पण एक बनवलेला आहे. शंभर वर्ष मूर्तीला लावू शकत नाही. मस्त असं बघा फुल बनवलेलं डिझाईन काढले त्याच्यात. आणि जे आसपासची सगळी माहिती दिलेली इथं. ते धरण डॅम कसा बांधण्यात आला, मूळ स्टॅच्यू कशी उभी करणारे, आसपासच्या गावातील लोकांची माहिती, त्यांचे व्यवसाय पहिले कसे राहत होते, हे पूर्णपणे इथं माहिती दिलेली. सरदार वल्लभभाई पटेल विषयी पण भरपूर इथं माहिती दाखवलेली आहे चित्राद्वारे, माहितीद्वारे. इथले ह्या साईडचे राजे होते ते राजांचा इतिहास पण इथे फोटो वगैरे लावलेले आहेत. भरपूर मोठी गॅलरी आहे. तुम्ही येऊन बघू शकता. कधी आला विजिट करा तर बघा तुम्ही. भरपूर आपल्या इतिहासाविषयी पण आपले स्वातंत्र्य लढाईमध्ये सहभागी होते सरदार वल्लभभाई पटेल. त्याबद्दल पण माहिती दिली आहे, स्वातंत्र्य लढ्याबद्दल पण, आपला देश आझाद होईपर्यंत. आणि जर आला नक्की तर भरपूर माहिती भेटू शकते. इथं आल्या व्यवस्थित पहा तुम्ही, भरपूर माहिती भेटेल तुम्हाला. आणि बघण्यासारखं ठिकाण आहे. थोडा इतिहास पण माणसांना कळतो, नवीन पिढीला पण कळतं की सरदार वल्लभभाई पटेल कोण, आपले इतिहास सगळे जाणून घेतात. स्टॅच्यू ऑफ युनिटी गॅलरी व्हिजिटिंग करून आलेलं आहे. आता आपण वर पायऱ्यांच्या लिफ्टने जाणार आहे फोटो काढण्यासाठी. व्ह्यू बघा. आता आपण पायापाशी आलेलो आहे, पायऱ्यांच्या लिफ्टने वर आलेलं आहे. हे आपण जी आत्ता केली ती इथनं समोरनं एंट्री केलेली आत्ता.
ही बाजूला नर्मदा नदी. खालनं स्टॅच्यू बघा. मी तुम्हाला आता खालनं पूर्णपणे कॅमेरा झुकावलेला आहे. म्हणजे किती उंच असेल याचा अंदाज लावा तुम्ही इथनं. आपण पायाची एरिया कशी आलेलो पायच बघा. पायाचा एरिया जो पायाचं टेक्स्चर आहे, पायाचं टेक्स्चर ते एरिया बघा ना किती मोठा आहे पायाच्या टेक्स्चरचा. आता आपण सगळ्या बाजूने पूर्णपणे व्ह्यू फिरून बघू. व्ह्यू कसा दिसतोय बाजूने. सरदार वल्लभभाई पटेलच्या आधी आपल्या मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्तीचं काम होतं अरबी समुद्रात. पण काय झालं माहिती आहे का, राजकारणाच्या वडावडीमुळे ही मूर्ती लवकर झाली त्याच्यात आणि आपली तशीच राहिली. मुस्त्याचं दुसऱ्या साईडला आलोय. दुसरी साईड आहे, मूर्तीची दुसऱ्या साईडला आलेला आहे. आपण मूर्ती दुसऱ्या साईडला आहे. मागे बघा पायाचं टेक्स्चर आहे. बाहेर चाललेलं आहे आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून झालेलं आहे. आता बाहेर जाणार आहे. आता भूक लागलेली आहे, थोडंसं काहीतरी खाणार, थंड वगैरे पिणार, थोडासा अर्धा तास जरा आराम करून मग पुढचे पॉईंट विजिट करायला जाणार आहे. तर तुम्हाला पुढं कुठं जाणार आहे, कसं जायचं आहे, काय प्रोसेस आहे ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. भेटू थोड्या वेळा. आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतर आपण आलेलं आहे पुढं बसमध्ये बसून जंगल सफारी जिथं सकाळी केली त्याच्या पुढं आपण आलो आहे. व्हॅली ऑफ फ्लावर्स बघायला आलेलो आहे. तर आता व्हॅली ऑफ फ्लावरमध्ये आता आपण बघूया जाऊन गार्डन कसं आहे इथे. हे माझं बस स्टॉप आहे आणि इथं तुम्ही ई रिक्षा पण भाड्याने करू शकता दिवसभर फिरण्यासाठी. तुम्हाला वर बोर्ड आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स. आता माझ्या मागे दिसते तो डॅम व्ह्यू पॉईंट आहे. आता व्ह्यू पॉईंट आपण समोरचा व्ह्यू पॉईंट बघितला. तर आपण आता व्हॅली ऑफ फ्लावर्स बघायला चाललेलं आहे. हे बघा आता आपण युनिटी ग्लो गार्डन पाशी आहे. युनिटी ग्लो गार्डन पासून सरदार वल्लभभाई पटेलचे स्टॅच्यू दिसत आहे. ग्लो गार्डन 5 वाजलेले, संध्याकाळी 5 वाजून गेले. ते गार्डन बंद झालेलं, त्यामुळे काही एंट्री काय आम्हाला भेटली नाही. तर आता आम्ही आता जवळजवळ सर्वच पॉईंट बंद झालेले आहेत. आता आम्ही लेझर शो बघण्यासाठी जाणार आहे. 7:30चा टायमिंग झालेला आहे. 7:30 वाजता स्टॅच्यू ऑफ पाशी लेझर शो आहे. आता आम्ही 7:30चा लेझर शो बघणार आहे. तर तुम्हाला लेझर शो पण दाखवतो मी. आता 6:30 वाजता सूर्यास्त होत आला आहे आणि व्ह्यू कसा दिसत आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. ગાયા ભાઈબંધ દુઃખી છે. શું કારણ છે કે તમે મને સાચી રીતે જણાવતા નથી. હું પૂછું છું ત્યારે તમે બોલતા નથી. વધારે પૂછો તો તમે રડવા લાગો છો અને મારી સામે તમને શું દુઃખ છે તે હું સમજી શકતો નથી. નાના બાળકો જોડે રમું છું. की भूमि थी, हृदय में भारत भूमि की शस्य श्यामला धरती, मन में थे गांधी और मस्तिष्क में एक नए स्वतंत्र भारत का सपना. तभी
बारडोली के मजबूर मजलूम किसानों की यातना का समाचार उनके पास पहुंचा। तुरंत वल्लभ भाई वहां पहुंचे और यूं शुरू हुआ भारत का सबसे बड़ा और सफल किसान आंदोलन बारडोली। वल्लभ भाई ने बारडोली के 87,000 किसानों को ऐसा अटल अडिग अचल मनोबल दिया कि अंग्रेजी सरकार हिल गई और एक बरस के बाद उनका लगान माफ कर दिया गया। अब तो पूरे देश में लोग वल्लभ भाई के नाम की कस्में खाने लगे। स्वयं महात्मा गांधी ने कहा, अब वल्लभ भाई मेरे शिष्य या साथी नहीं, सारे देश के सरदार हैं। और देश को मिल गया एक अनोखा असरदार सरदार। सरदार पटेल के नाम और देशभक्ति से अंग्रेज डर कर कांपने लगे। 1930 के नमक सत्याग्रह और दांडी कूच में वो बापू से भी पहले गिरफ्तार किए गए। तब तो सन 1932 में फिर उन्हें बापू के साथ ही जेल में 2 सालों के लिए डाल दिया गया। मगर आजादी के दीवानों को, स्वतंत्रता के परवानों को कौन गिरफ्तार कर पाया है? जेल से छूटते ही सरदार को कांग्रेस के नए राष्ट्राध्यक्ष पद पर चुना गया और उनकी सरपरस्ती में राष्ट्रवादी भारतीयों ने तमाम ब्रिटिश सूबों में जीत हासिल कर वहां अपनी स्थानिक सरकारें बनवाई। किंतु सरदार का सपना केवल सरकार बनाना नहीं था। उनका स्वप्न तो था एक ऐसे नए भारत का जहां हर रंग, हर रूप, हर जात मजहब तबके का हिंदुस्तानी एक साथ मिलकर एक ऐसा नया भारत बना सके जहां पूर्ण स्वराज के साथ सारे समाज को गरीबी, अशिक्षा, छुआछूत से भी आजादी मिल